हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लीगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तुम्ही UPIने पेमेंट केलं आहे, NFT केली आहे किंवा ई-वॉलेटमार्फत एखादं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे आणि ते बाउन्स झालं आहे. मग अशा वेळेस या ॲक्टिव्हिटीसाठी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट सेक्शन 138 लागू होणार का? तर याचं थेट उत्तर आहे नाही. कारण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट हा फक्त चेक, बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट यांच्यासाठीच ॲप्लिकेबल आहे. मग जेव्हा एखादं पेमेंट तुम्ही UPIद्वारे करताय, ई-वॉलेटद्वारे करताय, नेट बँकिंग वापरताय आणि ते पेमेंट बाउन्स झालं, तर मग त्यासाठी रेमेडी काय? तर त्यासाठी तुम्ही BNS किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल ॲक्ट जे आहेत ते तिथे ॲप्लिकेबल होणार आहेत. कारण UPI पेमेंट किंवा कुठलंही नेट बँकिंग हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये येत नाही. त्यामुळे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट तिथे ॲप्लिकेबल होत नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या लीगल लेन्स मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.